आहे. जसं RCC पेठ संघ प्रथमतः आपल्याला बॅटिंग करताना दिसेल. मित्रांनो, आजचा पहिला दिवस आहे भादवड बी आयोजित आपण पाहतोय. ग्रामीण धमाका सुरू झालेला आहे. आजपासून पुढच्या सामन्याला देखील आपण सुरुवात करत आहोत. मॅच देखील काही क्षणातच सुरू होईल. काही खेळाडू भरपूर दुरून आलेले आहेत, हे देखील विसरून चालणार नाही. विशाल काही क्षणातच मॅचला आपण सुरू करू. आज वडोली बी संघ देखील पोहोचला आहे पूर्णपणे संघ. त्याचबरोबर गोडसे बी संघाचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बोरी शेती टीम देखील तयारीमध्ये आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. यानंतर मित्रांनो कुठेही जाऊ नका. एक से बढ़कर एक सितारे तुम्हाला पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. साहेबांची उपस्थिती झालेली आहे आणि साहेबांना एक खूप मोठा मॅच पाहायला मिळेल. आमचे कॉमेंटर वाड्यावरून अक्षय पांडव इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सरोलीचा एक गोड आवाज सध्या टेनिस क्रिकेट बॉलमध्ये नक्कीच चांगला नाव करत आहे विशाल पाटील. इथे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळत आहे. आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आता मी म्हणेल की रायगड पनवेल परिसरामध्ये देखील आपल्या बोटांची जादू दाखवत आहेत आमचे अल्पेशजी गायकवाड. प्रत्येक स्पर्धेमध्ये दिवस रात्र नक्कीच चांगली मेहनत घेत असताना आम्ही देखील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे या भादवड गावामध्ये. मित्रांनो, RCC पेठ जी आहे ती सन्माननीय आपण राज्यमंत्री चषक बघितलं, त्याचे प्रणेते सुकेत डाकी साहेब आणि निलेश पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे हा संघ RCC पेठ. आणि त्यांचे खेळाडू हळूहळू पोचत आहेत. भरपूर दुरून आलेले आहेत. काही हरकत नाही आहे. लेट मगर ग्रेट. एक संघ चांगला आहे. सामना देखील प्रेक्षकांना चांगला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण पाहताय समोरच सुंदर असा बॅनर्स जो आहे या स्पर्धेचा मान सन्मान वाढवणारा बॅनर आहे. मी अगोदर देखील चर्चा केली त्या बॅनरची. सचिन भाऊ तरे प्रत्येकाच्या मनामध्ये घर निर्माण करणारे आहेत आणि त्यांच्या प्रेरणेतून गेली 5 वर्ष आपण मित्रांनो ही स्पर्धा एन्जॉय करताय. यावर्षी अलगच विचार, अलग सोच असंच म्हणूया, कारण की ग्रामीण खेळाडूंना एक मोठा प्लॅटफॉर्म देण्याचं काम सचिन भाऊ तरे यांच्या माध्यमातून दिलेलं आहे. मित्रांनो, अनेक वर्ष सातत्याने 5 वर्ष झाली आपण BTPL खेळत आहे. भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग होत आहे. या भिवंडी तालुक्यामध्ये असा मी भरपूर समालोचक केलेला आहे. प्रत्येक लीग मी केलेली आहे. मात्र या लीगमध्ये कुछ अलगच. पूर्ण गाव इथे उपस्थित असतो. ब्रॉस बँड वादक समोरच्या स्टँडमध्ये बसून सर्व खेळाडूंचं मनोरंजन करत असतात. काल तुम्ही लाईव्ह स्पर्धा बघितली असेल यूट्यूबच्या माध्यमातून. अनेक आमचे खेळाडू एन्जॉय करताना पाहायला मिळाले. आता ते 2-4 टीम इथे वाचलेल्या आहेत खेळायच्या. त्यांना आपण लास्टच्या दिवशी देखील पाहणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. 2 सेमीफायनल होईल, एक फायनल होईल आणि ग्रामीणचं देखील फायनल 22 तारखेला होईल या स्पर्धेच्या माध्यमातून. सलामीची जोडी आलेली आहे. मी जास्त वेळ घेणार नाही आहे. माझे मित्र देखील वाट पाहतात. कॉमेंट्री बॉक्समध्ये विशाल पाटील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बी आयोजित ग्रामीण धमाका 2024 आता लढत आपल्याला पाहायला मिळेल, जे बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे संघ.
इवन जोडी पुरस्कृत म्हणजे अर्थातच सन्माननीय निलेशदादा पाटील आणि सुकेशदादा डाकी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ एवन जोडी RCC पेठ. सलामीची जोडी सोहेल आणि त्यांच्या समवेत बंटी जोशी आपल्याला ओपनिंगला पाहायला मिळतात. दोन्ही जबरदस्त बॅटर्स आहेत, बट कशा प्रकारे खेळ करतील. पहिले षटक कमलेश लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पहिलाच बॉल बॅटच्या आतलीकडे लागली आहे, बॉल दरम्यान मागे चालला. फायनलीला चांगली फिल्डिंग राहिली. डॉट बॉलने दरम्यान इथे सुरुवात केली जात आहे. कमलेश पाटील कावा सातत्याने या खेळाडूचा परफॉर्मन्स देखील आपण ग्रामीण क्रिकेट असो व्यावसायिक क्रिकेट असो भरपूर चांगला आपण पाहतो, कारण लेफ्ट आर्मर आहे आणि स्पेशली पॉवर प्लेमध्ये विकेट्स मिळवून देणं किंवा इकॉनॉमिकल ओव्हर पॉवर प्लेमध्ये टाकणं या त्याची खऱ्या अर्थाने ओळख राहिली आहे. पण या स्पर्धेमध्ये कोणत्या प्रकारे पॉवर प्ले नाही आहे, बट इथे आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात राहिली. नेक्स्ट बॉल शॉर्ट पिच होता. पडल्यानंतर जर आपण विचार केला तर अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथे पाहायला मिळाला. सोहेल देखील सरप्राईज झाला की काय झालं, कारण गुडलँड स्पॉटवरती हा बॉल पडला आणि त्यानंतर रॅपिड फायर फार गतीने हा चेंडू निघाला आणि सरप्राईज करणारा हा बाउन्स. आणि अनएक्सपेक्टेड बाउन्स ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही फलंदाजाला नेहमी त्रास देते आणि मागील चेंडूवरती आपल्याला खऱ्या अर्थाने तेच पाहायला मिळालं. बंटी आणि सोहेल सलामीची जोडी अगदी महत्त्वपूर्ण आहे आणि या जोडीवरती भरपूर काही डिपेंड देखील आहे एवन जोडी RCC पेठ टीमचं. नेक्स्ट बॉल बॅटची कडा, बॉल मागे चाललाय. शॉर्ट थर्डला फिल्डर कॅच पकडली जाईल. पकीला धक्का लागलाय. सोहेल शेखला जावं लागेल वापस. पकला धक्का लागला. बॅटर बाद झाला इथे. सोहेल शेख बॅटचे गडा लागले होते आणि शॉर्ट थर्डला चांगली फिल्डिंग राहिली. एक चांगली कॅच इथे पकडली मी म्हणेन त्या फिल्डरने. आणि जर आपण विचार केला तर सोहेलकडून देखील ही अपेक्षा होती की चांगली सुरुवात ते इथे मिळवून देतील, कारण अगोदर आपण जर पाहिलं तर थोडं लेट रिपोर्ट केलं एवन जोडी RCC पेठने आणि त्यानंतर लेट आलेत, बट थेट खेळ होईल का, कारण बंटी जोशी सध्या सगळीला क्रीजवरती आहे आणि त्याच्याकडून खऱ्या अर्थानं भरपूर साऱ्या अपेक्षा, कारण सोहेल बाद झाल्यानंतर या खेळाडूवरती नेहमीच बॅटिंग क्रमामध्ये विश्वास दाखवला जातो. कारण बंटीची एक खास बात राहिली की बंटी जेव्हाही खेळतो तेव्हा मोठी इनिंग खेळतो, ही त्याची खास बात राहिली. आपल्याला खासदार चषक आठवतो जेव्हा प्रथमतः 19 बाईकसोबत सुरुवात झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पहिला बॅटर बंटी जोशीच होता ज्याने अर्धशतक बनवलं होतं. आणि सातत्याने भरपूर सारे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट्स बाईक्स असो आणि एक 4 व्हीलर देखील ज्याने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीमध्ये कमावलेले आहे. स्पीच हिटचा फटका खेळायचा होता, हा देखील चेंडू आता पडल्यानंतर खाली राहतोय. कमलेश पाटील सध्या सागडीला या फर्स्ट ओव्हरमध्ये डॉमिनेटिंग गोलंदाजी आणि लाईन अँड लेंथ किती चांगली व्हेरी करतोय कमलेश, कारण जर आतापर्यंत आपण कमलेशचं हे षटक पाहिलं प्रत्येकी चेंडूवरती तुम्हाला लाईन प्लस लेंथमध्ये चेंजेस पाहायला मिळतात आणि ॲज अ बॉलर या गोष्टी फार महत्त्वाच्या राहिल्या की तुम्हाला लाईन अँड लेंथ प्लस पेस व्हेरी करता आलं पाहिजे. नमित पगडे आपल्याला क्रमांक 3 वरती पाहायला मिळतात. मिस टायमिंग, हवेमध्ये आणखीन एक विकेट मिळेल का, लॉंग ऑनला फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच पकडली जाईल, धक्का आणखीन एक. आणि या अर्ली स्टेजमध्ये या पहिल्या षटकामध्येच आता प्रेशर फील नक्कीच करेल एवन जोडी RCC पेठ, कारण धक्का आता लागलाय. हा दुसरा, 2 धक्के लागलेत. नमित पगडे देखील बाद झाले, त्यानंतर आपण पाकलं सोहेल देखील बाद झाला. सध्या असा घडीला परिस्थिती आता थोडी खराब होत चालली आहे, कारण बघा स्टार्टमध्ये महत्त्वाचं काय असतं की जेव्हा ओपनर्स ग्राउंडमध्ये येतात फर्स्ट, जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा सुरुवात या शब्दाला फार मोठी किंमत असते, कारण स्टार्ट जर चांगला झाला ना तर त्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल सेट करता येतं. बट इथे आता परिस्थिती थोडी वेगळी. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 आता आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या हातामध्ये तेजस जोशी दरम्यान इथे मैदानाच्या हातामध्ये येतोय. बघा बंटीकडे आता स्ट्राईक अजून देखील आली नाही आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर फर्स्ट ओव्हर आतापर्यंत 2 धक्के, एकही धावफलकावरती नाही. आता ग्रामीण धमाका 2024 मधलं फर्स्ट मेडन ओव्हर आता इथे पाहायला मिळेल का, कारण पहिले 5 चेंडू जर आपण इथे पाकले 2 झटके लागलेत, पूर्णपणे
ज्या चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती ओपनर्सकडून तसे झाले नाही आहे. बट त्या व्यतिरिक्त प्रथमतः गोलंदाजी करत असताना आपल्या अबिलिटीचं प्रदर्शन जी गुणवत्ता कमलेश पाटीलमध्ये आहे ती दाखवत असताना या फर्स्ट ओव्हरमध्ये नवीन बॅटर तेजस जोशी आता स्ट्रायकिंग एंडवरती असतील आणि अजून देखील या फर्स्ट ओव्हरमध्ये खेळ शिल्लक असेल. शेवटचा एक चेंडू इथे बाकी असेल. लास्ट बॉल ऑफ दिस फर्स्ट ओव्हर द विकेट. फुल लेंथ आहे. ड्राईव्ह करत असताना कॅचिंग कव्हर्सला एक फिल्डर होता बट त्याचा ठीक मागे आपल्याला डीप एक्स्ट्रा कव्हरला देखील फिल्डर पाहायला मिळतात. आणि दरम्यान इथे जर आपण पाहिलं मिळेल एक सिंगल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा बिकॉज एक धाव फलकावरती धक्के लागले 2 आणि अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 4 षटकांचा खेळ बाकी. बघा फर्स्ट ऑफ ऑल जर आपण विचार केला श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी टीम आपल्याला या सत्रामध्ये प्रथमतः गोलंदाजी करताना दिसत आहे आणि गोलंदाजी फार चांगली राखली कमलेश पाटीलची या फर्स्ट ओव्हरमध्ये. बंटी अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता देखील जर आपण पाहिलं तर स्ट्राईक तेजस जोशीकडे असेल आणि बंटी जोशी अजून देखील नॉन स्ट्रायकिंग एंडवरतीच आहे. आता या सत्रामध्ये पहिले 2 धक्के लवकर लागल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी या जोडीवरती जास्त वाढत आहे कारण आता इथे एक पार्टनरशिप हवी आहे. सेकंड ओव्हर गोलंदाजी मार्कवरती ऋतिक पाटील दरम्यान तयार होतं. ऋतिकला पाहिल्यानंतर लास्ट सीझन स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक आठवतो कारण जर पाहिलं गेलं तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंटच्या रेसमध्ये ऋतिक देखील होता जो दुसऱ्या क्रमांकावरती राहिला. लास्ट सीझन आपण पाहिलं की केतन म्हात्रे ठरले होते त्या स्पर्धेचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बट या खेळाडून देखील काय क्वालिटी खेळ. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक असो त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट जेव्हाही हा खेळाडू खेळतो तेव्हा नेहमीच इम्प्रेसिव्ह खेळ ऋतिक पाटीलने देखील दाखवला आणि तोच ऋतिक सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. समोर असेल बॅटर तेजस जोशी. पार्टनरशिप ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला कारण जर इथे पार्टनरशिप बनवली गेली तर कमबॅक होऊ शकेल. ऋतिक आलाय. पहिलाच बॉल. साऊंड आलाय की नाही संपर्क झालाय की नाही हा प्रश्न इथे. अपील तर सुरू आहे आणि अजून देखील बघा चर्चा केली जात आहे आणि अंपायर्सने आय थिंक स्पष्टपणे नकारलंय. आणि अंपायर्सने नकारलं म्हणजे हा निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय. बघा अजून देखील आपण पाकलं गेलं तर फक्त एकच धाव 2 धक्के लागलेत. याआधी आपण 2 सामने आजच्या या नाईटमध्ये पाकले. पहिला सामना आपण पाकला होता पहिल्या फेरीतील टेंबिवली अगेन्स्ट भावाले बी. त्यानंतर आपण पहिल्या फेरीतील दुसरा सामना पाहिला प्रिन्स 11 कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट वेद 11 धानीव. तिथे कासार वडवली टीमने बाजी मारली. त्यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना देखील आपण पाहिलाच होता ज्याच्यामध्ये टेंबिवली संघ आणि कासार वडवलीच्या पण लढत पाहिली. तिथे कासार वडवली टीमने बाजी मारली. आज आयुब शेखचा अप्रतिम खेळ आपण पाहिला. फुल लेंथ आहे बट अंपायर्सने सांगितलं की आता मिस्टेक घडली. ओव्हर स्टेपिंग. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट. ऋतिक पाटीलकडून ही खऱ्या अर्थाने मिस्टेक घडली. नेक्स्ट बॉल आता फ्री हिट असेल आणि इन बिटवीन एक सिंगल देखील पूर्ण झाली. आणि बघा कॅमेरावर इतका चांगला पाहायला मिळतो की आपण देखील हे सांगू शकलो की खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल प्रिन्स मूव्हीचे जितके कॅमेरामॅन आहेत कारण रिप्लेमध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळालं की ओव्हरस्टेपिंग होती. आता फिल्डिंगमध्ये थोडे चेंजेस पाहायला मिळतील. आता फायनली बंटी जोशी प्रथमतः आता स्ट्रायकिंग एंडवरती असेल. फ्रीडचा बॉल. समोर बंटी. फ्रीडचा बॉल फुल टॉस होता बट हवा तसा बॅटवरती घेता आला नाही आहे कारण पाकलं गेलं तर सध्याच्या घडीला माइंडमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी इथे सुरू आहेत कारण 2 धक्के फार लवकर लागलेत. रन्स देखील तितके इथे स्कोरकार्डवरती नाही आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये टिकणं आणि जलद गतीने रन्स बनवणं या दोन्ही गोष्टींकडे मी म्हणेन बंटी आणि तेजसला लक्ष द्यावं लागेल. सध्याच्या घडीला धाव फळक जाऊन पोहोचला 4 वरती. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकला. अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळतो. अंपायर्सने सांगितलं इट्स वाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा आला. ओव्हरमधला एक बाउन्सर देखील आता इथे कंप्लीट झाला. मग हा शॉर्ट पिच टाकला होता आणि फारच जास्त बाउन्स पाहायला मिळाला. रिप्लेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. अगदी बॅटर टोजवरती येऊन खेळण्याचा बॅटरने प्रयत्न केला होता पण तरीसुद्धा बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि अतिरिक्त रनच्या मदतीने धावफलक आता पुढे जातो 5 धावा धावफलकावरती. यानंतर जो होणारा सामना आहे आणखीन एक मोठी लढत आपल्याला यानंतर पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोरशेती त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग गोरसे बी टीम इन ॲक्शनमध्ये दिसेल.
फुल लेन टाकला स्ट्रेट बॅटने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी. बट हे काय घडलं, यस नो या प्रयत्नामध्ये आता फार मोठा धक्का लागला, कारण बंटी जोशी झालेत रनआउट. दिलाचा राजा आमचा सुमित पा भिवंडी महासचिव भाजपा भिवंडी पूर्व सन्माननीय विनोद नाईक साहेब उपस्थित झालेले आहेत. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उपशहर प्रमुख श्रीनाथ पाटील अंकल आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मुख्य व्यासपीठावर आलेल्या पाहुण्यांचं भादवड बी या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला आपण जी लढत पाहतात, श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी त्यांचा अगेन्स्ट इवन जोडी अर्थातच निलेश दादा पाटील साहेब आणि सुकेश दादा डाकी साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलेला संघ इवन जोडी RCC पेठ. पण आता पेठ संघ स्ट्रगल करतोय. नेक्स्ट बॉल स्मॅश केलं, हॅमट केलं, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत उपस्थित. दरम्यान दुसरा धावेचा कॉल शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं. बघा मागील चेंडूवरती जे काही घडलं, कम्युनिकेशनचा अभाव राहिला आणि या परिस्थितीमध्ये बंटी जोशीसारखा बॅटर रनआउट झाला. ही सर्वात मोठी मी म्हणेन टोचणारी गोष्ट या सामन्यामध्ये आहे RCC पेठ टीमसाठी. कारण या परिस्थितीमध्ये बंटीचं खेळणं मी म्हणेन फार गरजेचं होतं. कारण सोहेल त्यानंतर नमित बाद झाल्यानंतर रिस्पॉन्सिबल खेळ करायचा होता बंटीला, पण बंटी झाला रनआउट. आणि आता त्यानंतर क्रमांक 5 वरती आपल्याला तन्वीर शेख मैदानात 7 मध्ये पाहायला मिळतोय. बघा पार्टनरशिप या गोष्टीचा मी वारंवार उल्लेख केला, बट पार्टनरशिप पाहायला मिळत नाही आहे. गोलंदाजीचा दर्जा सध्या सगळीला अव्वल राहिला. यावेळेस देखील जागा बनवून खेळायचं होतं. फ्रंट लेगला अलगच केलं होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झाला नाही आहे. गोलंदाजी सध्या सगळीला ज्याप्रमाणे होत आहे, अडचणी समस्या आता फारच वाढलेल्या आहेत टीम इवन जोडी RCC पेठसाठी. हे षटक देखील पूर्णपणे शांतच गेले. 6 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, हवं तसा बॅटवरती हा बॉल आला नाही आहे. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत आणि आता देखील यस नो सुरू होतं. आणि या परिस्थितीमध्ये शेवटच्या मोमेंटला नकारलं गेलं आणि अशा प्रकारे खेळ समाप्त झाला. अवघ्या 2 षटकांचा आफ्टर 2 ओव्हर्स 7 धावा धावफलकावरती. धक्के लागले 3 आणि खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 3 षटकांचा. 3 षटकांचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. बट कशा प्रकारे कमबॅक इवन जोडी RCC पेठचा इथे होईल, की ज्याप्रमाणे खेळ सुरू आहे वडवली बी टीमच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे गोलंदाजी येत्या 3 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का. कारण बघा जो गोलंदाजी क्रम खऱ्या अर्थाने इवन जोडी RCC पेठचा आहे, त्या अनुषंगाने मे बी मी म्हणेन की 45-50 जरी बनवलं तरीसुद्धा त्याच्यावरती देखील लढत देण्याची हिंमत दमखम RCC पेठ संघ ठेवतोय. बट तिथपर्यंत पोहोचण्याकरिता इथे एखाद्या फलंदाजाला एक रिस्पॉन्सिबल इनिंग, एक चांगली इनिंग खेळावी लागेल. कारण जर सातत्याने विकेट्स अशा प्रकारे जात राहतील ना, तर एक फायटिंग टोटल देखील इथे उभं करणं ही गोष्ट टीम इवन जोडी RCC पेठसाठी अवघड आहे. तन्वीर शेख आणि तेजस जोशीची जोडी. कमलेश पाटील 3rd ओव्हरमध्ये. कमलेशचा पहिलाच बॉल पॅनवरती इथे आदलला आणि दरम्यान जर आपण पाहिलं तर एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. लेग बाईजच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मिळेल. धाव आता 8. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. पंच परिसर फक्त 2 मिनिटं थांबा, कारण की एक मेगा सत्कार आपण करत आहोत. DJ दीपेश आपण देखील तयारीमध्ये राहायचं आहे, कारण की मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. या स्पर्धेचे प्रणेते त्याचबरोबर आणि करेश मात्रे इथे उपस्थित आहेत. मी श्रीनाथ पाटील अंकल यांना मी विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आणि आमच्या या गावावर असलेला प्रेम दाखवणारे सुमितदादा पाटील यांचा आपण सत्कार करूया मुख्य व्यासपीठावर. उपशहर प्रमुख सुमितदादा पाटील यांचा मान सन्मानित करत आहेत. सेवेची आवड त्याला आपण बघितलं, आपण एक मेगा सत्कार फार महत्त्वाचा होता, कारण की
प्रत्येक कार्यक्रमामध्ये व्हिजिट द्यायची आहे. दादांना आमची रजा घेत आहेत. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. सुमितदादा पाटील आमची रजा घेत आहेत. या स्पर्धेला व्हिजिट लावलेली आहे साहेबांनी. आपण आलात या स्पर्धेमध्ये, आम्ही आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच सुमितदादा पाटील. आमचे संपूर्ण आयोजन कमिटी दादांना लीड करत आहेत. दादांना त्यांच्या ज्या गाड्या आहेत तिथपर्यंत सोडण्याचं काम करतील. आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. नक्कीच पाहुणी आपली रजा घेत आहेत. आपण आलात या स्पर्धेमध्ये. श्रीनाथ पाटील अंकल, प्रल्हादजी नाईक, सचिनभाऊ तरे, योगेश तरे आणि संपूर्ण भादवड बी आम्ही आपला आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण इथे आलात आणि या स्पर्धेमध्ये आपण हा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल धन्यवाद. जाऊया पंचांना आपण सिग्नल देऊया की मॅच ऑन करायची आणि आमचे समालोचक मित्र विशाल पाटील हो टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. माझ्या दिशेनं आपण जाऊया. शफल होऊन खेळला होता बट बॉल हव्यामध्ये लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतायत आणि आणखीन एक धक्का इथे लागेल. चौथा धक्का आता लागला एवन जोडी RCC पेठला. नवीन फलंदाज मैदानात सातामध्ये सिद्धेश येतो. क्रमांक आता 6 वरती सिद्धेश. असून देखील बघा तन्वीर शेख मैदानात सातामध्ये जरूर आहे बट 4 धक्के जे लागलेत. सोहेल 0 वरती बाद. बंटी जोशी अवघ्या 1 धावेंवरती रनआउट झाला. नमित पगडे देखील जर आपण पाकलं 2 चेंडू फेस केले बट 0 अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता बट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. पहिलं सत्र आता शांतच चाललं आहे असंच वाटतंय कारण रन्स येत नाही आहेत. कारण आजचा दिवस जर आपण पाकला तर पहिला सामना जो आपण टेंबिवली आणि भावाला बीमध्ये पाकला तो सामना जर आपण सोडून दिला तर त्यानंतर गोलंदाजांचा दबदबा या स्पर्धेमध्ये आपल्याला आत्तापर्यंत पाहायला मिळाला. कमलेश पाटील नेक्स्ट बॉल लॉफ्ट केला into the arc and batter goes out of the park. What a shot, big one, sixer. या सामन्यामध्ये या फर्स्ट इनिंगमध्ये पहिली मिस्टेक झाली कमलेश पाटीलच्या माध्यमातून आणि त्याचा भरपूर मी म्हणेन फायदा इथे घेतला बॅटर सिद्धेश कोळीचा बाटमधनं हा षटकार येतो. असे भरपूर सारे फटके इथे हवेत आहेत आणि एक तर आला धावफलक आता 14 वरती. 4 धक्के देखील लागलेत ही महत्त्वपूर्ण गोष्ट आणि ते देखील प्रमुख 4 बॅटर्स डगआउटमध्ये गेलेत. नेक्स्ट बॉल आणि हा बॉल धीम्या गतीने टाकला. बोटं फिरवली होती आणि त्याचा फायदा नक्कीच मिळाला कारण जर आपण पाहिलं तर ही लेग बायचे एक सिंगल मिळेल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातो 15 धावा धावफलकावरती. ही लढत खऱ्या अर्थाने जर आपण पाकलं गेलं तर या लढतीमध्ये आपण याच अपेक्षा ठेवल्या होत्या की रफ अँड टफ नेक टू नेक फाईट बट सध्याच्या घडीला या पहिल्या 3 षटकांच्या खेळामध्ये पूर्णपणे डॉमिनेटिंग क्रिकेट खेळताना आपल्याला श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी टीम पाहायला मिळाली. कारण गोलंदाजीमध्ये अक्षरशः कमलेश पाटील काय स्पेल राहिला कमलेशचा. नेक्स्ट बॉल फुल रन बट बॅटची कडा बॉल मागे चालला शॉर्ट थर्डला. बॉल फील्ड केला जातो तोपर्यंत एक सिंगल इथे मिळेल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. 3 षटकांचा अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलाय. 16 वरती विकेट गेले 4 आणि अजून देखील
खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये येणारा 12 चेंडूंचा. यानंतर होणारा सामना बेस्ट ऑफ बोरशिती त्यांचा अगेन्स्ट जय बजरंग गोरसे बी टीम. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की जसं पहिलं सत्र समाप्त होईल टॉससाठी टॉस बॉक्समध्ये पोहोचा. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान पाहुण्यांचं करूया इथे. मी विनंती करतो या सचिन भाऊ तरी आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश दादा तरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचं आहे. मोठे बंधू आपण पाहतोय. यस मी विनोद नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते दिनेश दादा तरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे मुख्य व्यासपीठावर. प्रत्येक कार्यकर्त्याला पुढे घेऊन जाणारा भिवंडी भाजपा अध्यक्ष सचिन भाऊ तरे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय महासचिव भाजपा भिवंडी पूर्व सन्माननीय विनोद नाईक साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करताना सचिन भाऊ आणि बाळा तरे यांचे बंधू आहेत. त्यांचा हा स्वागत आणि सन्मान महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राचं वस्त्र आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित केलेला आहे. मॅच देखील फार महत्त्वाची आहे. मॅच ऑन होत आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. शेवटच्या 2 षटकांचा खेळ इथे शिल्लक आहे आणि या चौथ्या षटकामध्ये गोलंदाज शुभम येतात. शुभमचा पहिलाच बॉल लॉफ्टेड फटका लॉंग ऑफला फिल्डर धावतायत आणि कॅच देखील जर आपण पाकलं गेलं तर घडलं काय पाहावं लागेल. कारण फर्स्ट ऑफ ऑल असं वाटलं की फिल्डरने बॉल कॅरी केलाय बट अंपायर्स ज्याप्रमाणे सांगतात की खरं अर्थ बघा हा देखील एक नियम आहे की बॉल जेव्हा तुम्ही कॅरी करता त्यानंतर किती वेळ हातामध्ये ठेवता ती गोष्ट देखील महत्त्वाची असते. आणि चेक करायचं आहे. सो चेक केलं जाईल. चेक केले जात आहे कारण मागील चेंडूवरती आपण पाकले होते बॉल हवेमध्ये होता आणि बॅटर आउट कारण कॅच कंप्लीट आहे. कारण आम्हाला एका क्षणाला असं वाटलं की कॅच केली आणि लगेच थ्रो केला त्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाला की काय. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट दाखवला जातो आहे भादवड बी धमाका 2024. तुम्ही पाहताय स्वर्गीय काळूराम नाना चौधरी यांच्या स्मरणार्थ श्री सतीश काळूराम चौधरी साहेबांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची ही आकर्षक बाईक दिली जाणार आहे आणि ती स्क्रीनवरती दाखवली देखील जात आहे. बट ती मिळेल कोणाला हे आपल्याला फायनल डेला समजेल. पण तोपर्यंत आपण एन्जॉय करूया ग्रामीण धमाका 2024. सध्या सगळीला लढत पीठ विपक्ष वडवली बी आणि या लढतीमध्ये ड्रायव्हिंग सीटवरती आता वडवली बी टीम कारण धक्का आता लागला. हा 5वा अर्धी टीम डगआउटमध्ये आता तन्वीर शेख देखील आता बाद झाला आणि जर आपण आता पाकलं तर नवीन फलंदाज क्रमांक 7 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलू शेख आपल्याला पाहायला मिळतो क्रमांक 7 वरती. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफला फिल्डर धावतोय आणि यावेळेस जर आपण पाहिलं तरी सुद्धा फिल्डिंग काय पाहायला मिळत आहे. आज वडवली बी टीम त्यांची गोलंदाजी असो त्यांची फिल्डिंग असो 101% कमिटमेंटने एफर्ट्स लावत आहेत आणि त्याच अनुषंगाने आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की सध्या सगळ्या या लढतीमध्ये वडवली बी टीम पुढे देखील आहे. कारण धाव फळक जर आपण पाकलं या एका धावेच्या मदतीने स्कोर काढतात 17 बट धक्के आतापर्यंत 5 लागलेत. चला थोडा वेळ कमी खर्च करा टीम वडवली बी विनंती असेल थोडी घाई करा कारण आजच्या रात्रीमध्ये अजून देखील भरपूर सारे सामने इथे कव्हर करायचे आहेत. सो थोडं फास्ट 17 धाव फलकावरती 5 विकेट गेलेत. बघा या परिस्थितीमधनं जी गोष्ट मी आधी देखील सांगितली जे मी सांगितलं की 40-45 धावा जरी बनवू शकले
तरीसुद्धा पेट टीमकडे गोलंदाजी क्रम चांगला आहे, बट तिथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील इथनं चांगली बॅटिंग करावी लागेल. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट, फुल लेंथ लॉफ्ट हिट बॉल हवेमध्ये, बट आता कव्हरचा फिल्डर इनफिल्डमध्ये होता, त्याचा फायदा नक्कीच मिळेल. बट जोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात, तोपर्यंत इथे पूर्ण केल्या जातील या चेंडूवरती या धावा. 2 धाव फलक या 2 धाब्यांच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो. धाव फलक आता जाऊन पोहोचला 19 वरती, बट अपेक्षा भरपूर सारा होत्या की या फर्स्ट हाफमध्ये कदाचित मे बी 50-60 रन्स आपल्याला धाव फलकावरती पाहायला मिळतील, या अपेक्षा आपण ठेवल्या होत्या, बट तसं काही झालंच नाही आहे. कमलेश पाटीलचा 2 ओव्हरचा स्पेल ज्यामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स काढले, आणि ऋतिक पाटीलचं 1 षटक ज्याच्यामध्ये ऋतिकने खर्च केल्या 6. आणि शुभमचं हे षटक आपण जर पाहिलं तर आतापर्यंत हे षटक देखील चांगलेच चाललंय, कारण पहिले 3 चेंडू 1 विकेट आणि 3 धावा शुभमने खर्च केल्या. नेक्स्ट बॉल बघा 19 आहेत, बट त्यामध्ये आता आणखी किती ॲड करू शकतायत हे फलंदाज. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कारण त्या क्षेत्रामध्ये गॅप भरपूर मोठा आहे आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल. हा जो निर्णय घेतला गेला शॉट सिलेक्शनमध्ये जे चेंजेस आले, स्विचिटचा फटका त्याचा बेनिफिट मिळतोय. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. या निर्णायक क्षणावरती जिथे बाउंड्रीज येतच नव्हत्या तिथे फायनली इम्प्रोव्हायझेशन पाहायला मिळालं. बॅटर सिद्धेश कोळी याचा बॅटमधनं हा चौकार. चौकार येतोय. आता जसा स्विचिटचा फटका आला तसं फिल्डिंगमध्ये देखील आता चेंजेस पाहायला मिळतात. आता बॅकवर्ड पॉईंटला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो, त्याप्रमाणे डीप एक्स्ट्रा कव्हरला तर फिल्डर आहेच. नेक्स्ट बॉल शफल होऊन खेळलेत, इम्प्रोव्हायझेशन. आता लॉंग लेगला चेज मोठी आहे आणि फिल्डर पोहोचलेत आणि फिल्डिंग चांगली. आणि द्रमाण या चेंडूवरती फक्त 1च धाव पूर्ण झाली. धाव फलक या 1 धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातोय. 24 धावा धाव फलकावरती. बघा 40 पर्यंत जरी पोहोचले तरी सुद्धा बघा एक आउटसाईड चान्स की जर गोलंदाजांच्या माध्यमातून अतिरिक्त प्रयत्न टाकले गेले, गोलंदाजी चांगली झाली तर लढत त्या टोटलवरती देखील होऊ शकते. पण त्यासाठी मिनिमम 40 धावा तरी धाव फलकावरती लावणं आवश्यक आहे एवन जोडी RCC पेटला. नेक्स्ट बॉल स्ट्रेट बॅटने लॉफ्ट केला, बट लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित, मिस्टेक होणार नाहीये. कॅच इथे पकडली जाईल आणि सफलता आणखीन एक मिळेल. धक्का आता लागला हा 6वा. थँक्यू डीजे. शुभ आगमन झालेलं आहे. या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या भिवंडीचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून उंच करणारे सर भावेश पवार यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन ऑफ गोडसई आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत भावेश पवार. बघा एक बुलेटची चावी हरवलेली आहे आणि एक सिंगल चावीज आहे. जर कोणाला सापडली तर प्लीज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा करा. खेळ समाप्त दरम्यान इथे झाला 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलक जर आपण पाकलं तर रन बॉल 24 धावा धाव फलकावरती. बघा बुलेटची चावी हरवलेली आहे. जर कोणाला सापडली तर समालोचन कक्षामध्ये जमा करा. अंतिम षटक बाकी आहे. धाव फलक 24 धक्के 6 लागलेत. फार रेअरली असं पाहायला मिळतं की RCC पेट संघ इतका स्ट्रगल तो देखील नाईट फॉर्मॅटमध्ये करतोय. 6 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. आणखी किती बनतील या अंतिम 6 चेंडूंवरती? किमान 40 तरी बनवल्या जातील की नाही हा देखील आता प्रश्न वाटतोय. अंतिम षटकामध्ये गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. जयेश पाटील दरम्यान इथे गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. आणि अंतिम 6 चेंडू बघा जी मेहनत पहिल्या 4 षटकांमध्ये कमलेश, ऋतिक आणि शुभमने केली, खऱ्या अर्थाने त्याच्याच पावलांवरती पाऊल इथे आता टाकायचं आहे गोलंदाज जयेशला देखील. लास्ट ओव्हर पहिलाच बॉल अगदी फलंदाजाच्या आर्कपासून रीचपासून दूर ठेवायचा होता, पण फारच बाहेर टाकला. त्या अनुषंगाने निर्णय देखील आला की हा वाईड आहे, अतिरिक्त मिळेल. धाव फलक आता 25 धावा धाव फलकावरती असून देखील पूर्ण 1 षटक शिल्लक आहे. 2 ते 3 चांगले फटके जर इथे येत आहेत
तर 40 धावांच्या जवळपास पोहोचलं जाऊ शकतं. हा बॉल देखील पडल्यानंतर फारच बाहेर गेला आणि अंपायरने तेच आम्हाला सांगितलं की दिशा पुन्हा एकदा खराब. अतिरिक्त रन प्रमाण इथे मिळेल धाव फलक. या अतिरिक्त रनच्या मदतीने आता स्कोर कार्ड ठीक जाऊन पोहोचला 26 वरती. मग कधी कधी आपण शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये हे देखील पाहिलं की एक षटक देखील मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी, मॅचला चेंज करण्यासाठी पुरेसा आहे. आणि आतापर्यंत आपण पाहिलं की सिद्धेश कोहलीने चांगली बॅटिंग केलेली आहे आणि इथे जर 2 ते 3 चांगले फटके त्याचा बॅटमधनं येतात, 40 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा जर स्कोर कार्डवरती लावल्या गेला तर मॅचमध्ये मजा येईल. बट हा लोवर फुल टॉस होता आणि जर आपण इथे पाहिलं तर एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल आणि दरम्यान लेग बायसी एक सिंगल अजून देखील 5 चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये. बघा पार्टनरशिप हवी होती या पहिल्या सत्रामध्ये, बट ती पार्टनरशिप एकही जोडीला बनवती नाही आली. त्यामध्ये सोहेल शेख 0 वरती बाद झाले. त्यानंतर असं वाटलं की बंटी आणि नमित पार्टनरशिप बनवतील, तेव्हा नमित बाद झाला. त्यानंतर बंटी रनआउट झाला. ते सर्वात मोठे दुर्भाग्य मी म्हणेन RCC पेठसाठी. त्यानंतर प्रत्येकी बॅटर जास्त काही करता आलं नाहीये, बट हा फटका स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, बिग वन, सिक्सर. रिप्ले आपण पाहूया. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर शेवाजने केला, कारण फुल लेंथ बॉल होता. फुल फेस ऑफ द बॅट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला क्लिअर केलं. षटकार येतोय शिवा शेखच्या बॅटमधनं आणि असेच 2 ते 3 फटके ज्या गोष्टीचा उल्लेख मी केला देखील होता आणि त्यातपैकी एक तर आला धाव फलक. आता 33 अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत आणि येत्या 4 चेंडूंवरती मी म्हणेन किमान 2 मोठे फटके जरी आले, 40-45 जवळपास जर पोहोचू शकले तर लढाई तिथनं होऊ शकते. नेक्स्ट बॉल जयेश शॉर्ट पिच टाकलाय, बट अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. कदाचित जर आपण विचार केला, बघा 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आला आहे. बॉल जर सोडून दिला असता तर नक्कीच वाईट मिळाला असता, बट पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि जर आपण पाकलं गेलं तर एक सिंगल इथे मिळेल. थोडा निराश शबाज देखील दिसला की त्याला देखील समजलं की कदाचित सोडून दिलं असतं तर बेटर असतं, कारण वाईट देखील मिळाला असता आणि एक अतिरिक्त चेंडू देखील मिळाला असता. सिद्धेश आता स्ट्रायकिंग एंडवरती आहे. सिद्धेशनं आतापर्यंत खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग केली या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला होता, बट धीमा गतीने टाकला होता आणि विकेट किपर देखील एक्झॅक्टली ज्याप्रमाणे इशारा करता की हेच करायचं आहे, याच टप्प्यावरती बॉल टाकायचा आहे आणि त्या टप्प्यावरती बॉल टाकला गेला. गोलंदाज जयेश पाटीलच्या माध्यमातून निर्धाव येतो. चेंडू आता जर आपण पाकले गेले तर शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणारे 2 चेंडू. ऑन साईडला हा फटका फुल लेंथच बॉल होता, बट डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. सिंगल मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दरम्यान एका क्षणाला इंटरेस्टेड वाटले सिद्धेश, बट नकारलं गेलं शेबाजच्या माध्यमातून आणि शेवटचा बॉल असेल या पहिल्या सत्रामध्ये. धाव फलक जर आपण पाकले तर 35. आणखीन किती बनतील? शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रामधला. त्यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. बेस्ट ऑफ बोर्शी तिचे कॅप्टन आणि त्याचप्रमाणे जे बजरंग गोरसे बी टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर शेबाज शेख आणि फिल्डिंगमध्ये काही चेंजेस देखील इथे केले जातात. लास्ट बॉल पुल करायचा होता, बट बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झालाय की नाही, कारण जर पाकलं गेलं तर पूर्णपणे मिस केला. बॅटचा संपर्क होता. अंपायर्स देखील तेच सांगतात. मिळेल एक सिंगल या लास्ट बॉलवरती. पहिलं सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये एकूण मी म्हणेन फार मोठा स्ट्रगल केल्यानंतर 36 धावा धावफलकावरती आणि 37 धावांचं एक मापक लक्ष इथे ठेवलं गेलं आहे एवन जोडी RCC पेठच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम श्री सिद्धिविनायक. चेंज द गेम वडवली बी. टॉस देखील केला जाईल आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतो की आपण यायचं. जे बजरंग गोरसे बी टीमचे कॅप्टन आणि बेस्ट ऑफ बोर्शी तिचे कॅप्टन. नक्कीच आपण टॉस बॉक्समध्ये जाऊया. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन, बोरीशेती टीमचे कॅप्टन आलेले आहेत आणि गोरसे टीम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करतोय आमचे मामा विनोद नाईक, त्याचबरोबर दिनेशजी तरे यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस होणार आहे.
चला टॉस बॉक्समध्ये कॅप्टन पोचायचं आहे आपण. यस, संदेश घेणे आलेला आहे. चला विशाल पाटील आपण जायचं टॉस बॉक्समध्ये. हो टू टॉस बॉक्स. बडा मॅच. थँक्यू सो मच संदेशजी पाटील सर. आपण टॉस इथे करणार आहोत. आमचे दोन्ही मान्यवर देखील आमच्या समेत जोडले गेले आहेत आणि लढत आहे ओम 11 बेस्ट ऑफ बोरशेती त्यांचा अगेन जय बजरंग गोरसे बी टीम. साहेबांच्या शुभेच्छा. आपण टॉस करूया. हेड अथवा टेल अशी मागणी करायची. कॉल कोणाचा असेल ते सांगा. कॉल असेल संदेश केने गोरसे बी टीमचा कॉल. हेड अशी मागणी आहे आणि इट इज हेड म्हणजे टॉस इथे जिंकला गोरसे बी टीमने. मान्यवरांना विनंती असेल पण त्याआधी आपण गिफ्ट देणार आहोत कारण टॉस विनिंग कॅप्टनला आपण एक गिफ्ट हॅम्पर देतो. सावांच्या शुभेच्छा दिले जाते जे आम्हाला श्रीमान विशाल मनोहर म्हात्रे सावांचा माध्यमातून पुरस्कृत झाला. आणि एक फोटो सेशन देखील आपण करूया. टॉस इथे गोरसे बी टीमने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोड्या चर्चा नक्कीच दोन्ही टीमच्या कॅप्टनसोबत इथे होणार आहेत. आणि संदेश सर्वात पहिला प्रश्न तर हाच असेल की टॉस जिंकला निर्णय काय असेल. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. फिल्डिंग करणारा संदेश. आणि याआधी कधी बोरशेतीसोबत मॅच झाली आणि झाली असेल तर त्याचे निकाल काय होते. धडाकेबादला मॅच झालेली आणि आम्ही जिंकलेलो. आणि त्या अनुषंगाने आता जो फिल्डिंगचा तुम्ही निर्णय घेतला आहे सो प्लॅन्स कशा प्रकारे असणार आहेत. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि आज सर्व प्लेअर अवेलेबल आहेत की काही चेंजेस. प्लेयर तर सर्व अवेलेबल आहेत परंतु इथे नाईट फॉर्मॅट आहे त्यामुळे आम्ही फिल्डिंग घेतली आणि बघू बोरशेती संघ चांगला संघ आहे. त्यांच्यासमोर जास्त कमीत कमी रनामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल कारण की आमचे गोलंदाज चांगले कपिल केने, पवन केने, सूरज केने यांच्याकडून जास्त अपेक्षा असेल संघाला. आणि शेवटचा प्रश्न आज असेल संदेश की छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आपण ही स्पर्धा पाहतो. याआधी तू खेळला देखील असशील या क्रीडांगणावरती. कसा जो ॲटमॉस्फिअर सध्या सगळीला ग्रामीण धमाकामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. भरपूरचा प्रेक्षक देखील आहे. कसं वाटतं या स्पर्धेमध्ये आणि काय म्हणशील. ग्राउंड तर हा सर्वांचा लक्कीच ग्राउंड आहे कारण की इथे खेळण्याची प्रत्येकाला संधी मिळत नाही. कारण की ग्राउंड बोललं तर आर.के. टुर्नामेंट आम्ही पहिले बसवा लहान असल्यापासून आर.के. टुर्नामेंट व्हायची ती पाहायचो आम्ही. आणि या ग्राउंडवर खेळायला तीच फिलिंग येते आणि नाहीच फॉर्मॅट आहे चांगलं वाटतं. बेस्ट ऑफ लक टीम गोरसेबी. आणि रोशन आहेत आमच्या समेत. रोशन टॉस जर तू जिंकला असतं तर निर्णय काय होतं. आम्ही टॉस जिंकलो असतो तर बॅटिंगच घेतली असती. म्हणजे अगदी मनासारखं झालं आहे. सो प्लॅन देखील ऑलरेडी रेडी असतील. सो 5 ओव्हर की जर आम्ही या टोटलपर्यंत पोहोचतो तर ते टोटल आम्ही गोरसे बीचा अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. 55 प्लस जाण्याचा प्रयत्न करू. आय थिंक बोरशेती संघ प्रथमतः या क्रीडांगणावरती खेळत असेल. सो रोशन कसं वाटतं ॲटमॉस्फिअर काय म्हणशील या स्पर्धेविषयी. नक्कीच ग्राउंड खूप चांगलं आहे आणि आता इथं आलो आणि विकेट होती मातीची एकदम प्रॉपर विकेट दिसते. खेळायला जरा चांगली मजा आणि आयोजन एकच नंबर आहे. भिवंडीत आल्यावर टुर्नामेंट खेळायची मजाच वेगळी असते. आणि शेवटचा प्रश्न आज असेल सर्व प्लेयर्स अवेलेबल आहेत की काही चेंजेस आज टीममध्ये. नाही पूर्ण टीम. सो बेस्ट ऑफ लक टीम बोरशेती. टॉस इथे कंप्लीट झाला मित्रांनो. टॉस जिंकला संदेश केने गोरसे बी टीमने आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. आणि सेकंड इनिंगला आता सुरुवात होईल आणि जशी सुरुवात होईल आपण कॉम्बॉक्समध्ये करूया चेंजेस आणि आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया अक्षयजी पांडव सरांचा. धन्यवाद. मित्रांनो पुढील जो सामना होणार आहे जय बजरंग गोरसे आणि ओम साई बोरीशेती आमचे साईनाथजी बजागे यांनी पुरस्कृत केलेला आहे. पुढील सामन्यामध्ये बोरीशेतला आपण इन ॲक्शनमध्ये बघणार आहोत. किरोली गावचे समाजसेवक आणि साई भक्त ओम 11 बोरीशेती. अरबाज शेख गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. भादवड बी धमाका. पहिला बॉल तिथे खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये जाईल. जोपर्यंत बॉलला उचलेल एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. विशाल पाटील यांना आपण पूर्वार्धाच्या खेळामध्ये ऐकलं.
अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ पूर्वार्धाचा रंगला. गोलंदाजांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आणि आजची रात्र ही गोलंदाजांची रात्र आहे की काय असं चित्र आहे मैदानामध्ये. काल सुद्धा याच पद्धतीचं चित्र होतं. कालच्या रात्री जेव्हा इथे BTPL चा धमाका आपण सर्वजण एन्जॉय करत होतो. आज मात्र गोलंदाज अरबाज पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. इथे चांगला बॉल वळवायचा होतं, ऑफस्टम्पच्या बाहेर आला होता, तिथनं चेंडूला फक्त दिशा द्यायची होती, मात्र ते शक्य झालं नाही. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना दोन खेळाडू मैदानामध्ये आहेत, विशाल पाटील आणि ऋतिक असे दोन खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. भादवड B धमाकाला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. अगदी अप्रतिम ही स्पर्धा घटत असताना ऑफस्टम्पवरनं छेडखाणी केली या बॉलची. थोडासा बाहेर पिचिंग केला होता, शरीरापासून दूर खेळला. शरीरापासून दूर खेळत असताना एक सिंगल तिथे मिळवली आपल्या टीम करता, आपल्या स्वतःच्या खात्याकरता. आणि एक या धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावफलक पुढं सरकते आणि पुढं सरकत असताना हे धावफलक यावेळेस जाऊन पोचते ते एकंदर 2 या आकड्यावर. अरबाज यावेळेस मात्र फटका चांगला आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न केला, मात्र त्याच्या प्रयत्नांना अपयश. बॉल उंच हवेतनं गेला सीमारेषा पार. इथे येतोय षटकार 6. वेगवेगळ्या विभागातनं वेगवेगळे खेळाडू या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. सध्या टिवरी गावातनं प्रताप भोईर या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत. वेलकम प्रताप. अरबाज त्याच्या विपक्षामध्ये इथे हात खोलले गेले. लॉंगअपच्या डोक्यावरनं एक चांगला स्ट्रोक तिथे आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात बॉलला हवेमध्ये उडवलंय आणि VIP डाईसला सलामी देणारा हा दर्जेदार क्वालिटी तडाखा. षटकार 6. नाव आहे चेंज द गेम वडवली B आणि अगदी मैदानाचा मूड चेंज केलाय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना जिथे गोलंदाजाचं वर्चस्व होतंय तिथे फलंदाजाचं वर्चस्व असू शकतं हे मैदानात दाखवलं. यावेळी चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. थांबवणं थोडंसं कठीण आहे. अखेरीस बॉल निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. 4. पहिलं षटक. या पहिल्या षटकात धावसंख्येची लयलूट आपण म्हणू शकतो, कारण विजयाकरता खूप मोठं आव्हान नाही. या 37 धावा तुम्हाला विजयाकरता धावफलकावर लावायच्या आहेत आणि सुरुवात अगदीच आक्रमकतेनं केली आहे विशाल पाटीलनं. 2 षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरचा खेळ फलंदाजांनी पूर्णपणे आपल्या नावावर करून घेतलाय. चेंज द गेम वडवली B लवकरात लवकर या मॅचवर हावी होण्याच्या दृष्टीनं वाटचाल करत असताना ज्या पद्धतीनं बॅटिंग केली आहे विशाल पाटीलनं, इथे ऋतिक त्याचाही मूड चेंज होऊ शकतो. षटक क्रमांक 2. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना जिशान शेख जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. बघूया जिशान शेख कशी गोलंदाजी करेल या ओव्हरमध्ये. यावेळी जिशानचं स्वागत केलंय. स्वॅगनं बॉलला फेकून दिलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं दूर सीमारेषा पार. षटकार 6. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येथील पाहुणे
पुढचा बॉल पुन्हा एकदा जिशानच्या विपक्षामध्ये हात खोलले डीप एक्स्ट्रा कव्हर तिथनं बॉल जाईल सीमा रेषा पार 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार 4. आयोजनाला योगदान भारी आमच्या 10 ग्रुपचं. लवकरच मॅचला फिनिश करण्याच्या उद्दिष्टानं मैदानामध्ये फलंदाजी ती होत असताना आपण पाहतोय. आक्रमकता ठासून भरली आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. यावेळेस मात्र बॅटच्या आतल्या साईडची कडा ज्याला चायनीज कड असं म्हटलं जातं एक सिंगल करता तिथे प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट करत होते विकेट कीपर मात्र तिथे गोलंदाज होते मध्ये. 1 रन ती पळून पूर्ण केली आहे. याला धावसंख्येची भूक म्हणतात जी इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी केला आहे. ज्या रन मिळत आहेत त्या घेतल्या पाहिजेत. लवकरात लवकर मॅचला फिनिश केलं तर आपल्यावरचं जे प्रेशर आहे ते क्रिएट होतच नाही आणि तोच प्रयत्न सध्या चेंज द गेम करत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करताना इथे यष्टी उद्ध्वस्त झाली. फर्निचर डिस्ट्रॉईड केलंय. क्लीन बोलच्या स्वरूपानं माघारी परतवलंय. विकेटचं बदन फर्स्ट विकेट डाऊन इयर पहिला झटका लागलाय. इथे माघारी परतावा लागेल फलंदाजाला. विशाल पाटील त्याच्या पारीचा अंत. सकाळी लागलाय भगवत भरपाड गावाच्या या ग्रामस्थांचं. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. आयोजन कडक भारी जो तो येई तो बघत राहा. चार चेंडूचा खेळ झालाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर धावफलकावर 29 धावा आहेत. 1 विकेट मिळाली आहे. यावेळेस आल्या पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न मात्र तो फसलाय. उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट मिळतीये खेळाडू प्रेक्षकांची छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू येतील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन परफेक्ट हाय. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लबचा नियोजन. मॅच जिंकायची असेल ना तर इथे तुमच्याकडे एक स्पष्ट रणनीती असली पाहिजे आणि इथे एकच रणनीती आहे या मॅचमध्ये की इथे आक्रमण करायचं आहे. प्रेशर येऊच द्यायचं नाही. एक तर विकेट एक तर षटकार. मॅचला लवकरात लवकर फिनिश करायचं आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर अतिरिक्त बाहेरची पिचिंग वाईटचा इशारा आला. यावेळेस धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकार असताना जाऊन पोचते ती एकंदर 30 या आकड्यावर. 30 ऑन बोर्ड. ओव्हरमधले 5 चेंडू झालेत. 30 धावा धावफलकावर आहेत. 15ची सरासरी या सदरीच्या मॅचमध्ये आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. यावेळीचा बॉल चांगला होता. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला. फलंदाजाला बीट करत असताना तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू बरोबर इथे सांगर झाली आहे. षटक क्रमांक 2ची धावफलकावर धावसंख्या आहे 30. येणारे इथनं 18 चेंडू जवळपास शिल्लक आहेत आणि त्यामध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत फक्त 7. 18 चेंडू आणि 7 धावा या मॅचला जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. मॅचमध्ये आता फारसा दमखम उरलेला नाही आहे हे सर्वांना कळून चुकलंय. मात्र यानंतर प्रेक्षकांचं मनोरंजन किंवा प्रेक्षकांच्या पसंतीचा सामना तो इथे पाहायला मिळेल. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ गोरसई बीच्या विपक्षामध्ये मैदानाच्या आतमध्ये उतरताना तुम्हाला पाहायला मिळेल. जयेश पाटील आणि स्वप्नील पाटील समाजसेवक यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर त्यांचं शुभ आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम साहेब. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. भादवड बी धमाकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मोस्ट वेलकम. जयेश पाटील आणि स्वप्नील पाटील यांचं शुभ आगमन या मुख्य व्यासपीठावर होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. शहबाज शेख पहिला बॉल फक्त दिशा दिली. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. त्याचा फायदा मिळतोय. बॉल वेगानं सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि तिथे जोवर फील्ड केला गेला. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येला वाढवण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आता त्यांना ठाऊक आहे की ही मॅच आम्हाला जिंकणं खूप कठीण झालंय
त्यामुळे त्यांची बॉडी लँग्वेज तीही निगेटिव्ह इथे पाहायला मिळते. पॉझिटिव्ह थिंकिंग जी क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. मात्र ही पॉझिटिव्ह थिंकिंग जेव्हा मॅच पूर्णपणे तुमच्या विरोधात जाते ना तेव्हा ती टिकून राहत नाही. तेच या मध्ये सुद्धा झालं. 33 धावा दाफलकावर आहेत. त्यावेळेस मात्र हेलिकॉप्टर उडवायचा होता, तेवढं प्रॉपर कनेक्शन जरी नसलं तरी 1 रन देऊन जाईल. आणि या मॅचमध्ये जिंकण्याकरता ती 1 रन ही महत्त्वाची असेल, कारण इथे आता खूप जास्त धावसंख्येची गरज नाही आहे. विजयाकरता 3 धावा बनवायच्या आहेत आणि जवळपास यानंतर 2 षटकं आणि या ओव्हरची 4 बॉल असे 16 चेंडूंचा खेळ इथनं बाकी राहतोय. इथे विकेट मिळेल. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये एक चांगला कॅच, जिथे खेळायचं नव्हतं तिथे बॉल गेला असं म्हणावं लागेल. तिथे फक्त दिशा देत बॉलला ऑनसाईडला वळवायचं होतं, मात्र बॅटचं एज घेतल्यानंतर बॉल सरळ जाऊन गोलंदाजाच्या हातामध्ये विसावला. विकेट मिळाली खेळाडूबाद. तसेच सोबतच आपण पाहतोय सन्माननीय अनिकेत पाटील, स्वप्नील पाटील आणि जयेश पाटील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. मान्यवर पाहुणे या स्पर्धेनिमित्ताने इथे येत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आकाश पाटील, अनिकेत पाटील आणि स्वप्नील पाटील आणि जयेश पाटील मॅचचा आनंद घेतात ते मुख्य व्यासपीठावरून. आपलं भादवड नगरीमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. यानंतर होणारा सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका. ओम 11 बोरशेती आणि त्याच्या आगेच धनेश 11 गोरसई, एक बडा मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. ओम 11 बोरशेती आणि धनेश 11 गोरसई ब. यावेळेस मात्र हा बॉल तिथे दिशा दिली. स्पॉन्सर्ड त्यांची नावं ही खूप महत्त्वाची आहेत, कारण या ग्रामीणच्या खेळाडूंना वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन खेळण्याची संधी याच स्पॉन्सरमुळे मिळते आणि त्यांचा नामोल्लेख तोही खूप महत्त्वाचा आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची आहे, ज्यामुळे या खेळाला ग्लॅमर आलाय. ग्रामीण चे जे खेळाडू आहेत ते प्रकाश झोतामध्ये आले या स्पॉन्सरमुळे. वेगवेगळ्या विभागांमध्ये ते खेळायला जाऊ लागले आणि या मोठमोठ्या स्पर्धाही त्यामुळेच घडू लागल्या. त्या सर्वांचा मनपूर्वक धन्यवाद. ओम 11 बोरशीती आणि धनेश 11 गोरसई ब. यानंतर पाहायला मिळेल यावेळेचा बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली. विकेट मिळतीये. शेवटच्या 3 धावांची गरज आहे, मात्र इथे फलंदाज कुठेतरी सातत्यानं चुका करताना पाहायला मिळत आहेत. विकेट नंबर 4, चौथा झटका लागलाय. चेंज द गेम वडवली बीला. कमलेश पाटील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल होत असताना पाहायला मिळतोय. भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी आपल्या नावाचा दबदबा अगदी अल्पावधीमध्ये निर्माण केला. तो कमलेश मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. गोलंदाजीमध्ये त्यानं आपलं प्रावीण्य जरूर दाखवलं. कमलेशनं 2 षटकं हाताळली आणि 2 षटकांमध्ये त्याने रन्स खर्च केल्या फक्त 8 आणि विकेट मिळवल्या 3. चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. आता फलंदाजीमध्ये आलाय, मात्र इथे धावसंख्येची गरज आहे, ते फक्त 3. जिशान शेख ज्यानं दुसरं षटक टाकलं होतं, इथे शफल होत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. कमलेशचा प्रयत्न होता इथे एक चिकी सिंगल घेण्याचा, मात्र नाकारलं त्याला. योग्य कॉल होता. इथे रनचा प्रयत्न धोकादायक ठरला असता. आणखी एक गडी तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळाला असता. थोड्याशा कमी धावा दाफलकावर लागल्या. जर या धावा 50च्या जवळपास असत्यानं तर एक चांगली मॅच इथे निश्चित पाहायला मिळाली असती. मात्र अवघ्या 36 धावांवर हा डाव आटोपला. चांगला चेंडू फलंदाजाला इथे बंदिस्त करणारा, त्याला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवणारा एक चांगला दर्जेदार बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर उसळी घेत असताना तो विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. यानंतर एक तगडी मॅच बोरशेती आणि गोरसई या दोघांमध्ये. खूप सारा प्रेक्षक वर्ग या मॅचला, या स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता इथपर्यंत आलाय. त्या सर्वांचं स्वागत आहे. वेलकम. भादवड बी धमाका, अगदी अप्रतिम अशी स्पर्धा या मैदानावर खेळवली जाते. पहिले 2 दिवस जर आपण पाहिलं तर BTPL भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग, ज्या माध्यमातून
आपण या स्पर्धेमध्ये 8 संघ खेळताना पाहिले. ए आणि बी ग्रुप, ज्यामधनं 4 टीम ज्या पुढे आल्यात. 22 तारखेला त्यांच्यामधल्या लढती आपल्याला या मैदानावर पाहायला मिळतील आणि एक गाव एक संघाच्या माध्यमातून ज्या टीम क्वालिफाय होतील त्यांच्याही मॅचेस डे अँड नाईट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. कोण आजच्या दिवसातनं क्वालिफाय होईल, पुढे येईल, ते आपल्याला पाहायचं आहे. आज रात्री ते स्पष्ट होईल, कारण एक टीम ती आजच्या रात्रीतली शेवटची मॅच खेळण्याकरता पात्र झाली आहे. तिथे प्रिन्स 11 कासार वडवली हा संघ 2 मॅचेस जिंकलाय आजच्या रात्रीमध्ये. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि इथे ही मॅच समाप्त झाली आहे. या मॅचला इथे जिंकलंय ते टीम श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी या टीमनं. श्री सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅचकडे आपण जातोय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आमचे अल्पेश गायकवाड जे स्कोरर आहेत आणि ते दर्शवतील आम्हाला नेमकं काय घडलंय या मॅचमध्ये आणि मॅन ऑफ द मॅच कोण असेल. मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 षटकं टाकली, 2 षटकांमध्ये त्यानं धावा खर्च केल्या 8 आणि विकेट मिळवल्या 3, तो कमलेश पाटील तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कमलेश या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आमचे मान्यवर पाहुणे जे आमच्यासोबत उपस्थित आहेत आणि या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपल्याला हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक हा आमचा VIP डाईस यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत ते या VIP डाईसला पाहत आहेत. अगदी अप्रतिम असं टेलिकास्ट प्रिन्स मूवीज टेनिस बॉल क्रिकेटमधले जे जुने चॅनल आहेत किंवा या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरुवातीला ज्याने प्रक्षेपणाला सुरुवात केली त्या सुरुवातीच्या प्रक्षेपणामध्ये प्रिन्स मूवीज हे नाव तुम्ही जरूर घेऊ शकता. कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा आता खूप सारे चॅनल्स आहेत, मात्र हे सर्व चॅनल्स येण्याआधी एक चॅनल या प्रिन्स मूवीज नावानं संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांचंच हे लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहत आहे. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स फार सुंदर असं समालोचक ऐकायला मिळतोय अक्षय पांडव यांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द मॅच कमलेश पाटील ठरला आहे. मॅन ऑफ द मॅच आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. चांगली गोलंदाजी केली आणि समोरच्या संघाला धावानं रोखण्याचा प्रयत्न केला तिथे आणि सामना जिंकून दिला आपण. गोवेगावचे अमर पाटील उपस्थित झालेले आहेत. त्यांना देखील नम्र विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सुखीरजी कांबळे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या कमलेश आपण पुढे यायचं आहे. मी जयेश भाऊ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आणि स्वप्न